नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे यूट्यूबवर व्हिडिओ बघत असता, काही व्हिडिओ असे असतात की सकाळीच विमा खात्यात येणार, दुपारच्यालाच खात्यात येणार, या शेतकऱ्यांना एवढी मदत, त्या शेतकऱ्यांना तेवढी मदत आणि उद्याच्याला पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 38,000 मदत, 50,000 मदत, असे जे व्हिडिओ बघत असता मित्रांनो, आतापर्यंत बरेच यूट्यूबर काय करत होते की थंबनेल वरचं जे दिसतंय, ज्याला तुम्ही क्लिक करत आहात, ते असं बनवत होते की एकदम अट्रॅक्टिव्ह, आणि ते अट्रॅक्टिव्ह बनवल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला वाटतं चला ही काय मदत आलेली आहे, नेमकं याला टच करून बघावं, आणि तो व्हिडिओ बघून त्यामध्ये जे वरी थंबनेल दिलेलं आहे तशी कोणतीही माहिती मधात नसते किंवा काही व्हिडिओच्या बाबतीत ती खोटी असते। मात्र आता शेतकरी मित्रांनो, तशा बातम्या किंवा तसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाहीत, आणि त्याबद्दलचा यूट्यूबने जो काही आता बदल आणलेला आहे त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा का, तर मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत तशी कोणतीही खोटी माहिती दिलेली नाही, किंवा आपला व्हिडिओ बघावा म्हणून असं काही थंबनेल सुद्धा बनवलेलं नाही। आपलं थंबनेल सुद्धा सिंपल असतं, साधं असतं, आणि जसं थंबनेल असतं तशीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये असते। कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला खरीच माहिती द्यावं हाच माझा उद्देश आहे, त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, असे जे काही यूट्यूबर असतात किंवा यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवणारे असतात, तर हे तसे व्हिडिओ का बनवतात, त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, तर त्या मागचं महत्त्वाचं कारण असं आहे मित्रांनो, कारण अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवलं आणि जर त्यावर काहीतरी आमिष हे प्रेक्षकांना दाखवलं तर त्या प्रेक्षकांना तो व्हिडिओ बघावासा वाटतो, आणि तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या यूट्यूबरला यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळत असतात, म्हणून हे असे यूट्यूबर व्हिडिओ बनवतात। किंवा शेतकरी आपला साधा भोळा आहे, त्या व्हिडिओचं थंबनेल बघून यामध्ये नेमकी माहिती काय आहे ते तो बघण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या शेतकऱ्यानं किंवा त्या प्रेक्षकानं तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ते ज्या यूट्यूबरनं व्हिडिओ बनवलाय त्या यूट्यूबरला त्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून पैसे मिळतात, आणि त्यामुळे तो यूट्यूबर तसा थंबनेल किंवा तसा व्हिडिओ बनवत असतो। मात्र आता शेतकरी मित्रांनो, यापुढे असे बनावट व्हिडिओ किंवा खोटं थंबनेल बनवून माहिती वेगळीच देण्याचे व्हिडिओ यानंतर यूट्यूबवर दिसणार नाही। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की यूट्यूबनं असं ठरवलेलं आहे की बरेच यूट्यूबर हे असे थंबनेल बनवून प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि त्यामध्ये खोटी माहिती देतात किंवा तशी माहिती ती नसतेच। त्यामुळे आता यूट्यूबने ठरवलं की असे व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट करून टाकणार आहे, आणि यापुढे तसे यूट्यूबवर खोटे व्हिडिओ अपलोड सुद्धा करता येणार नाहीत, असं यूट्यूबच्या माध्यमातून काम चालू आहे। त्यामुळे यापुढे ज्या काही माहिती मिळतील त्या एकदम खऱ्या आणि खऱ्याच असणार आहेत, कारण खोट्या अपलोडही करू शकणार नाहीत किंवा खोट्या त्या यूट्यूबवर असणारही नाहीत। असा खूप मोठा चांगला बदल यूट्यूबनं केलेला आहे, आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फक्त शेतकऱ्याविषयीच नाही तर अशा दुसऱ्याही असतात, मात्र शेतकरी हा आपला साधा भोळा असतो आणि शेतकरीच असे व्हिडिओ बघत असतो। त्यामुळे आता शेतकऱ्यांना यापुढे तसे बनावट व्हिडिओ बघायला मिळणार नाहीत, असं अपडेट हे यूट्यूबनं महत्त्वाचं आणलेलं आहे, आणि ते प्रत्येकासाठी आहे, कारण खोटं हे जास्त टिकत नाही, खरं ते खरंच असतं। आणि म्हणून मित्रांनो, आपण आजपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आपल्या यूट्यूब वेणुगंगा टेक या चॅनलच्या माध्यमातून जी सत्य आणि खरी माहिती आहे तीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण आपला उद्देश हा नाहीच की आपला व्हिडिओ हा बघावा आणि त्या माध्यमातून आपल्याला पैसेच मिळावे, हा मूळ उद्देश नाही, तर आपला मूळ उद्देश आहे की शेतकऱ्यांना खरी आणि सत्य परिस्थितीची माहिती देणं, हाच आपला मुख्य उद्देश आहे। अशी ही यूट्यूबनं अपडेट आणलेली आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला ती देणं सुद्धा गरजेचं होतं, कारण बरेच शेतकऱ्याच्या बाबतीत जे काही व्हिडिओ बनवले जातात त्यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत आता सकाळीच येणार आहे, संध्याकाळीच खात्यात येणार आहे, एवढीच मदत येणार आहे, तेवढीच मदत येणार आहे, मात्र त्या बातमीमध्ये काही खरं नसतं, तर ते तसे व्हिडिओ आता यापुढे असणार नाहीत। म्हणून हे महत्त्वाचं अपडेट होतं
अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.